तर नमस्कार मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत, थंबनेल पाहून तुम्हाला समजलं असेल काय बनवणार आहोत, तर नारळी पौर्णिमेचे बॅनर डिझाईन। सो तुम्हाला इथे पाहायला मिळत असेल हे सर्व असं बॅनर मी तुम्हाला देणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये तुम्हाला 2 स्टेपने पासवर्ड मिळणार आहे। तो पासवर्ड यूज करून तुम्ही झिप फाईल आपली अनलॉक करू शकता आणि तुमच्या फाईल ज्या पण तुम्हाला वापरायचे ते तुम्ही वापरू शकता। आणि डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला पेड लिंक सुद्धा फर्स्ट पाहायला मिळेल, ज्यामध्ये तुम्ही बिना ॲडव्हर्टायझिंग आणि कोणत्याही प्रकारचा पासवर्ड यूज न करता डायरेक्ट तुम्ही फाईल यूज करू शकता। ड्राईव्ह लिंक असणारे सिंपली तुम्ही डायरेक्टली डाउनलोड करू शकता, काही प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला। जरी प्रॉब्लेम आला तरी व्हॉट्सअपला तुमचा भाऊ आहेच। तर जास्त वेळ न घेता आपण सुरुवात करूया। तर इथे मी तुम्हाला दिसत असेल मी हे सर्व पेजेस वगैरे यूज करून इथे पूर्ण हा डिझाईन बनवलेला आहे। याच्यामध्ये मी तुम्हाला एकदम बेसिकली दाखवून देतो पूर्ण बेसपासून। तर आता फर्स्ट आपण पाहूया बॅकग्राऊंड्समध्ये तुम्ही इथे खाली स्क्रोल कराल तर तुम्हाला इथे पहिला सॉलिड कलर दिसतो। हा सॉलिड कलरचा यूज करून मी इथे हा पूर्ण बॅकग्राऊंड क्रिएट केलेला आहे। याचा टेक्स्चर हे 2 टेक्स्चर मी वापरलेले आहेत, तुम्हाला तिथे इझिली दिसतील। आणि हा जो गुगलवरून मी हा PNG डाउनलोड केलेला आहे, हे तुम्ही डाउनलोड करू शकता इझिली। त्याच्यानंतर आपण टेक्स्टकडे बोलूया। तर हे टेक्स्ट इफेक्ट मी दिलेला आहे, इथे टेक्स्ट पण तुम्हाला दिसेल। याचा टेक्स्ट तुम्ही कॉपी करू शकता कुठेही तुम्हाला जिथे यूज करायचं असेल तिथे। फोटोशॉपचा PSD फाईल आहे, म्हणजे प्रॉब्लेमच नाही तुम्हाला काय, ठीक आहे। याच्यानंतर मी इथे एक ड्रॉप शॅडो वापरलेली आहे, जी माझ्याकडे एक प्लगइन आहे ड्रॉप शॅडोची, त्याच्यामध्ये मी वापरून ही केलेली आहे, लॉंग शॅडो बोलतात त्याला। त्याच्यानंतर आपण इथे PNG पाहूया। इथे मी मोशन ब्लरचा यूज करून ह्या पानांना मोशन ब्लर देऊन इफेक्ट तयार केलेला आहे, तुम्ही देऊ शकता किंवा नाही यूज केलं तरी याचंही चालेल। आणि इथे हा एक साईडला फक्त तोरण दिलेला आहे, बाकी काही केलेलं नाही। बाकी फक्त याचे जस्ट ब्लेंडिंग मोड्स आहेत ते चेंज केलेलं आहे। आता आपण बोलूया आपल्या क्लायंटच्या इमेजकडे। हा तुम्हाला इथे दिसत असेल, हा माझा इमेज मी इथे यूज केला आहे। हे क्लायंटचा इमेज तुम्ही इथे यूज करू शकता। HDR इफेक्ट हे प्लगइन वगैरे काही नाही आहे, कॅमेरा रॉमध्ये मी एडिट केलेला आहे। आणि याचा प्रिसेट जो आहे कॅमेरा रॉचा मी पेड फाईलमध्ये टाकलेला आहे। जर तुम्ही परचेस करता तर तुम्हाला इथे HDR ॲक्शनसुद्धा पाहायला मिळेल, ती ॲक्शन प्ले करून तुम्ही यूज करू शकता। ॲक्शन कुठून प्ले करायची, विंडोजवर क्लिक करायचे तुम्हाला। विंडोज नंतर इथे ॲक्शन दिसत असेल, ॲक्शनवर क्लिक केल्यानंतर इथे ॲक्शनचा फाईल ओपन होतो। ह्या 3 डॉट्सवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला लोड ॲक्शन म्हणून ऑप्शन दिसतो। या लोड ॲक्शनवर क्लिक केल्यानंतर तुमची ॲक्शन इथे लोड करून घ्या आणि इथे खाली स्क्रोल करून तुम्हाला ब्लॅक अँड व्हाईट वगैरे स्केच जे पण असतील प्लगइन दिलेला असेल ते तुम्ही इथून प्ले करू शकता आणि तुमचा HDR इफेक्ट इथे तयार होतो। आता हा नाव आहे टेकोबोल्ड, सिम्पली मी फॉन्ट दिलेला आहे, कोणालाच काही प्रॉब्लेम यायला नको। आणि हे आपलं इन्फिनिटीचा फॉन्ट आहे, जे मोस्टली सर्वांकडे अवेलेबलच असतो। इन्फिनिटी 41 हा सर्वांकडे अवेलेबलच आहे, आय थिंक। नसेल मिळलं तर जुगाड करून यूट्यूबवरून कुठेही डाउनलोड करून घ्या। आणि हा आहे आपला शरद फॉन्ट, शरद 76, हे पण तुम्हाला गुगलवर मिळून जाईल। तर याचा काहीच प्रॉब्लेम नाही आहे, सर्व ओपन सोर्स आहे आणि हे इझिली तुम्ही डाउनलोड कुठेही करू शकता। जर एक्सपोर्ट करायचं असेल तर Ctrl+Alt+S दाबून आपला कॉपी एक्सपोर्ट करून घ्या, काहीच प्रॉब्लेम येणार नाही। तर आता आपण कोरल ड्रॉ पाहू, त्याच्यामध्ये कसं एडिट करायचं ते मी तुम्हाला दाखवून देतो। तर कोरल ड्रॉमध्ये सुद्धा इथे सिम्पली पाहायला मिळेल तुम्हाला। यामध्ये सुद्धा आपण लेयर्स वापरलेले आहेत। या सिंपल लेयर्स तुम्हाला इथे दिसत असतील, सर्व लेयर्स तुम्ही एडिट करू शकता, काहीच इथे प्रॉब्लेम येणार नाही आहे तुम्हाला। तर इथे हे मी डायरेक्ट तुम्हाला एक PNGच करून दिलेला आहे, काय प्रॉब्लेम नको। तर कारण कोरल ड्रॉमध्ये हा इफेक्ट तयार करणं थोडं कठीण आहे, कारण याच्यामध्ये तुम्हाला इथे पाहायला मिळतो आहे की जो मी टेक्स्टला इफेक्ट दिलेला आहे, म्हणजे एजेसवाला इफेक्ट जो आहे तो इथे थोडं मुश्किल होतो, म्हणून मी हे केलेलं आहे। आणि डायरेक्ट PNG वापरलेलं म्हणजे तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही, तुम्ही डायरेक्ट यूज करू शकता। मी तुम्हाला इथे दाखवतो, या PNG तुम्ही इथे आपला शेप टूल वापरून डायरेक्ट इथे करू शकता। म्हणजे हे बघा, तुम्हाला इथे दाखवून देतो, या शेप टूलचा वापर करून तुम्ही इथे जे पाहिजे ते कट करू शकता, ठीक आहे। तर हे तुम्हाला तर समजलं असेल, PNG मी यूज केलेलं आहे। याच्यानंतर इथे शरद फॉन्ट वापरलेला, हा सुद्धा तुम्हाला इथे इझिली वापरता येईल, डायरेक्ट तुम्ही वापरू शकता। तुमच्याकडे नसेल तर फॉन्ट मिसिंग येईल, तर त्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम नको यायला म्हणून कन्वर्ट टू क्यू पण मी करून देईल। इथे तुम्हाला फक्त क्लायंटचा टेकोबोल्ड फॉन्ट वापरलेला आहे, इथे फक्त क्लायंटचं तुमचं नाव टाकायचे। आणि हा जो इफेक्ट आहे मी तुम्हाला सांगल्याप्रमाणे फोटोशॉपमध्ये तुम्हाला असं तयार करायचं आहे। आणि याच्यानंतर तुम्हाला क्लायंटचे इथे नाव आणि जो सबटायटल असेल तो एवढं टाकून तुम्ही इथे कोरलमध्ये सुद्धा तयार करू शकता, इथे काहीच प्रॉब्लेम येणार नाही। एक्सपोर्ट करण्याचं सुद्धा इथे इझी आहे, काही प्रॉब्लेम येणार नाही। जर प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही खाली कमेंट करून सांगून द्या मला, तर मी त्याच्यावर सोल्युशन तुम्हाला देईन। तर मोबाईलमध्ये आपल्याला लागणार आहे पिक्सेल लॅब X। तर पिक्सेल लॅब X तुम्हाला इथे इन्स्टॉल करून घ्यायचे, फ्रेश न्यू असेल तर बेटर राहील।
त्याच्यानंतर इथे तुम्हाला माय प्रोजेक्ट्सवर क्लिक करायचे. माय प्रोजेक्ट्स तुम्हाला शो होत नसेल तर तुम्हाला इथे सेव्ह ॲज अ प्रोजेक्टवर क्लिक करायचे आणि जेही प्रोजेक्टला तुम्हाला नाव द्यायचे ते सेव्ह करून घ्या. मग इथे तुम्हाला माय प्रोजेक्ट शो होईल. माय प्रोजेक्ट शो झाल्यानंतर इथे तुम्हाला .plp वर क्लिक करायचं आहे. .plp वर क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही जिथेही फाईल एक्स्ट्रॅक्ट केलेली असेल किंवा डायरेक्ट पेड फाईल जर डाउनलोड केलेली असेल ती इथे ओपन करून घ्यायची. ओपन ॲडवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे अशी फाईल ओपन होईल. यानंतर तुम्हाला इथे जाऊन तुमच्या क्लायंटचे इमेज चेंज करायचे. इथे क्लिक करायचा, क्लायंटचा इमेज आहे. इथे मी लेयर्स लॉक केलेले आहेत, तुम्ही अनलॉक करू शकता. तुमच्या क्लायंटचा इमेज चेंज करून घ्या. त्याच्यानंतर इथे तुमच्या क्लायंटचं नाव टाकून घ्या. इथे नाव टाकून घेतलं, आपलं सिम्पल युनिकोड आहे, देवनागरी फॉन्ट आहे, काय प्रॉब्लेम नाही. टेकोबोल्ड फॉन्ट आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला हा जो PNG दिलेला आहे याचा हा टेक्स्ट आहे शरद 76. बाकीचे इथे मी PNG दिलेले आहेत, तुम्ही इथे पाहू शकता. हे पूर्ण PNG मी इथे डायरेक्ट दिलेले आहेत. तुम्ही क्रॉप करून PNG एक सुद्धा वापरू शकता, म्हणजे काही प्रॉब्लेम येणार नाही. तर याच्यामध्ये HDR इफेक्ट तुम्हाला असं इमेजला द्यायचं असेल तर आपलं लाईटरूमचं प्रिसेट आहे, पेड फाईलमध्ये सुद्धा तुम्हाला अवेलेबल आहे. ते तिथून तुम्ही यूज करून असं हे बनवू शकता इमेज. ओके, तर इथे 3 डॉट्सवर क्लिक करून तुम्हाला इथे सेव्ह कसं करायचं, एक्सपोर्ट इमेजवर क्लिक करायचे आणि सेव्ह टू गॅलरीवर क्लिक करून सेव्ह करून घ्या. तर आजचा व्हिडिओ आपला इथेच एंड होतोय. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? जर आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला फर्स्ट लिंक पेड दिलेली आहे, फ्री लिंकसुद्धा खाली दिलेली आहे. तुम्ही दोन्ही लिंकमधून डाउनलोड करू शकता. मी तर पेड प्रिपेअर करेल कारण तुम्हाला कुठल्याही प्रकारचं ॲडव्हर्टायझिंग वगैरे पाहावं लागत नाही आणि डायरेक्ट तुम्ही डाउनलोड करू शकता आणि प्राईससुद्धा एकदम आपली कमी असते, तर नक्कीच तुम्ही डाउनलोड करू शकता.